सुजित शेवाळे कराडचा डॉन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेऊन जातोय. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या मॅचचा सामनावीर, या मॅच मध्ये चांगला खेळ केला, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं, त्याच्या बॅट मधून धावा आल्या, मैदानावरती आज क्षेत्ररक्षक म्हणून तो देखील घराघर गिरक्या घालत होता, तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता सुजित शेवाळे कराडचा डॉन. प्लीज वेलकम. या तुम्हाला देखील इकडे चमचमती ट्रॉफी या स्पर्धेची ओळख ती तुम्हाला दिली जाईल आणि तुमचा सन्मान देखील केला जाईल. सुजित शेवाळे इकडे आहेत पहा, आणि चमचमती ट्रॉफी देखील कॅश प्राइज देखील सुजित शेवाळे यांना दिलं जाईल. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तदनंतर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे खरे शिल्पकार आहेत शिवा जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज ट्रॉफी सुजित शेवाळे याला दिली जाईल. पश्चिम महाराष्ट्रामधील आयकॉन खेळाडू सुजित शेवाळे, विशेष खेळाडू, कराड ग्रामीणमध्ये देखील त्याचं नाव भरपूर प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला गाजते असा सुजित शेवाळे. तदनंतर नवी मुंबईमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे महत्त्वपूर्ण खेळाडू भरत कुराडे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातो. वेलपेड सुजित, खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील देतोय आम्ही. जातोय मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच अशी असेल. सुभाष मांढरे मित्र परिवार बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती तेजस होता. तेजसच्या बॅट मधून डी झोन मध्ये चालला फटका, नो बॉल आहे, नो +1. येणारा चेंडू फ्री हिटचा, म्हणजे पहिल्या चेंडूवरती कोणताही चेंडू गृहीत न धरता अगदी 2 धावा धावफलकावरती आलेत. फ्री हिटचा बॉल आहे. आकाश मोहिते बॉलिंग मार्क वरती असतील. स्ट्रायकिंग एंड वरती तेजस, नॉन स्ट्राइक एंडला कराड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सागरदादा पाटील, तुमचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. प्लीज वेलकम. या आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आणि व्यासपीठाशी देखील शोभा वाढवायची आहे. ओहो, यावेळेचा बॉल टप्प्यावरती राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू तुम्ही पाहताय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व 3. कोण होणार पर्व 3 चा चॅम्पियन? यावेळेचा बॉल फुल टॉस होता. फिल्डर येणार आहे. कॅच पकडली का? कॉल दिलाय नाहीये. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतलीये. बाउंड्रीची भेट. धाबा 4 चौकार 4 धाबेसाठी तुम्ही पाहताय. पलक जाऊन पोहोचेल. 5 धाबा बॅटिंग साठी तुम्ही पाहताय. तेजसची बॅटिंग. पुढचा बॉल हलक्या हातानं स्वतःवरती नाराज आहे. 1 रन मिळेल. बाईकची 1 रन ऍड करतोय. पलक 7 वरती जाऊन पोहोचेल. 7 धाबा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतात. पलकावरती धाबा 7 आहेत. आमच्या सोबत कोयना क्रिकेट असोसिएशनचा एक बुलंद आवाज. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय. धाबा देऊन जाईल पहिलं तर या बॉल वरती 6. तदनंतर कराड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सागरदादा पाटील यांचा देखील आम्ही इकडे महत्त्वपूर्ण मानसन्मान करतोय. शिवा जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते इकडे महत्त्वपूर्ण मानसन्मान केला जाईल. का प्रमुख उपस्थिती, महत्त्वपूर्ण उपस्थिती या स्पर्धेला लाभले गेले. तुमचे देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सागरदादा पाटील, कराड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून कराड क्रिकेट असोसिएशन चांगल्या रीते भरपूर मोठं बनवलं जात आहे. त्यांचा देखील इकडे महत्त्वपूर्ण मानसन्मान केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचची कहाणी तुम्ही पाहताय. धाबा येत आहेत. धाबा गोळा करण्याची कामगिरी चालू आहे. एका साईडला सातारा स्पोर्ट्स लाईव्ह, JK रायसिंग्स अशी मॅच तुम्ही पाहताय. सुभाष मांजरे मित्र समूह एका बाजूला. पलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत 14 वरती. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा देऊन जाईल पहिलं तर 6. सुशांत शिंदे दादाच्या बॅट मधून. दादा सर्वजण बोलणारे अशी बॅटिंग तो सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये करतोय. उंच खुरा आलाय, लांब लचक देखील आलाय आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. काय आकाश मोहितेचा खरपूस समाचार घेतला जातो या मॅच मध्ये. 20 धावा 20 रन. सुशांत शिंदेची बॅटिंग अप्रतिम राहिली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीमध्ये पलकावरती धाबा तुम्ही 19 पाहताय. कोणाला ही मॅच मिळणार आहे?
बॅटिंग करणारी टीम पाहिलं तर धावा येत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. धावसंख्येला बेड्या ठोकाव्या लागतील. ओव्हर क्रमांक 2 घेऊन अतुल चव्हाण दाखल झालाय. अतुल चव्हाण पहिला बॉल बॅटच्या सिकर वरती आदळला. अतुल चव्हाण फॉलो थ्रू मध्ये चाललेत. कॅच कंप्लीट केले. थोडेसे धडपडलेत परंतु तदनंतर ही कॅच बनवली. फलंदाजाला पाठवलं माघारी. लागतोय पहिला झटका बॅटरच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 1 या मॅच मध्ये तुम्हाला माघारी जाताना पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग प्रत्येक जण पाहतोय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आज पश्चिम महाराष्ट्राला एक जोडलेला महत्वाचा आवाज कोयना क्रिकेट असोसिएशनचा बुलंद आवाज आकाश काटे सर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आवाजाची चर्चा केली जाते आकाश काटे सर आमच्या सोबत जरूर जोडले गेलेत. 20 धावा फलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ पूर्ण झालाय. ओव्हर क्रमांक 2 1.1 चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. श्रेयस दाखल झालाय बॅटिंग साठी. धक्का क्रमांक 1 माघारी जाताना तुम्ही पाहिलं. फलकावरती धावा 20 आहेत. कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल हे पण पाहावं लागेल. सुभाष मांढरे मित्र समूह या टीमच्या माध्यमातून लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती. मॅच महत्वपूर्ण आहे. थोड्याच वेळापूर्वी अर्जुन कदम ते देखील इकडे ऑपरेटर जवळ आले होते. तदनंतर गुण तालिका देखील त्यांच्या माध्यमातून पडताळणी केली होती. सिंगल रन इकडे प्राप्त केली जाते डी स्वरूपाची आणि सिंगल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 21. 2 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 21 रन ऑन अ स्कोर बोर्ड. धावसंख्येला बेड्या ठोकण्याची कामगिरी चालू आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. धावा थांबल्या तर मॅच मध्ये एक वेगळी कहाणी निर्माण होईल. बॅटिंग करणारी टीम पाहिली तर धावा गोळा करण्याची कामगिरी करतीये. अगदी आपण पाहिलं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून राजेश कोराडे देखील जोडले गेलेत. गोशिरबाडीचा बक्कासूर सध्या तो देखील आनंद घेतोय. वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. यावेळेस 1 रन ऍड केली जातीये. पलकावरती पलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 1 विकेट जाताना तुम्ही पाहिली. पुढचा बॉल बॉलर निघालाय. यावेळेस फटका खेळलाय. फिल्डर येणार आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. वाह एक धाव ऍड केली जाईल. पलकावरती धावा 23 आहेत. बॅटच्या आतली कडा स्क्वेअर लेग रिजन डीप स्क्वेअर लेग रिजन वरती ट्रॅव्हल करतोय. धावा किती बनवल्या जातील? एकच धाव. रोखलाय. कॉल आलाय थांब. विकेट्स गमवायच्या नाही आहेत. पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे इकडे आणि महत्त्वपूर्ण विकेट दोन्ही देखील आहेत. तदनंतर मात्र सिंगल रन प्राप्त होत असताना आमचे ऑफिशियल स्कोरर शुभम कुराडे बोलतायत धावा धावफलकावरती जमवल्या जात आहेत 24. संकेत सीताराम कुराडे आणि शुभम सीताराम कुराडे 2 सख्खे बंधू आणि जितकं वाहून देता येईल या क्रिकेटसाठी या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी तितकं ते वाहून देतात. असे 2 अगदी आपण पाहतोय मेहनती बंधू. त्यांचा देखील उल्लेख करायला आम्हाला जरूर आवडेल असे संकेत आणि शुभम. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. बॉलर तयार आहे. यावेळेस फटका खेळलाय गल्लीमध्ये. बंडी म्हणजे 1 रन ऍड केली जाईल. 1.5 चा खेळ पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पलकावरती धावा 25 आहेत. सुभाष मांढरे मित्र समूह टीम एका बाजूला. सुभाष मांढरे मित्र समूह संघ ज्यांच्या माध्यमातून 1.5 चेंडूचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती 25 जमवल्या. ओव्हर झाली आहे. धन्यवाद. थँक्यू. माफी असावी. आणि तदनंतर 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 25 रन ऑन अ स्कोर बोर्ड. तदनंतर बॉलिंग मार्कवरती अक्षय सलते येताना पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 3 एक महत्त्वपूर्ण ओव्हर घेऊन येत आहेत अक्षय सलते. डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज. आणि पहा सुशांत शिंदे दाद्या आजच्या दिवसामध्ये खेळाने जरूर चमकलेत आणि अजून एका कामगिरीने भरपूर चमकलेत. ते सर्वांच्या नजरेमध्ये आजच्या दिवसामध्ये सुशांत शिंदे दाद्या आहेत.
जागतिक मैत्री दिन तो मात्र त्याने आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे जपलाय. वा यावेळेला सुशांत शिंदेच्या बॅट मधून नो बॉल होता, त्याच्यावरती हल्ला चढवत असताना सरळ सीमारेषे पलीकडे आरपार फरार षटकार. नो याला बॉल आहे. म्हणतात टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी नाहीये. यावेळेस पाहिलं तर जखमेवरती मीठ चोळण्याची कामगिरी चालू आहे. जखमेवरती मीठ चोळणे काय असतं हे तुम्ही या बॉलवरती पाहिलं. पलक आता भरारी घेत आहे, जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 34 धाबा. 2.1 चा खेळ पूर्ण होताना तुम्ही पाहताय. टप्पा शोधावा लागेल. आपल्या भात्यातील चांगला चेंडू बाहेर काढणं म्हणजे गोलंदाजी. फणसाच्या झाडाखालच्या गप्पा आणि क्रिकेट मधला टप्पा खूप महत्वाचा ठरेल. बॉलर निघालाय. फ्रीटचा बॉल होता. यावेळेस पाहिलं तर रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा थांबवण्याची कामगिरी चालू आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला धावा येत आहेत, थांबत नाहीयेत. यावेळेसचा बॉल खेळलाय, हवेमध्ये आहे, तोपर्यंत 6 धावा देऊन जाईल. वा, सर बॅटनं उचलून फेकून दिला जातोय. नो बकवास. पलक जाऊन पोहोचेल 40 वरती. अगदी टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, दोन्ही पद्धतीमध्ये आपण पाहतोय दर्जेदार खेळ करणारा खेळाडू कोण असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि अव्वल यादीमध्ये कोण येतो तो आज सुशांत शिंदे दादा येतो. रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आम्ही जवळून पाहत आलो सुशांत शिंदे दादाला. आता संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचले. डी पॉइंट रिझन क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडेसे घसरलेत तिकडे. तदनंतर दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा दोघांच्या माध्यमातून कम्युनिकेशनने सहजरित्या पूर्ण केल्या जातात. त्या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 42-42 रन ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 42 पर्यंत मजल मारले सुभाष मांढरे मित्र परिवार समूह. वाई, अखंड वाई त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 42 धावा जमवल्यात. वा वा वा, अजून एक आला, खडे खडे मारतोय सरळ सीमारेषे पलीकडे. अजून एक या 6 धाव्यांची संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 48. सुशांत शिंदे दादा. सुशांत शिंदे दादाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या भाईला काय हरकत आहे. तो मारतो कमी, फोडतो जास्त. अशा पद्धतीनं या मॅच मध्ये चालू आहे बॅटिंग. धावसंख्येला एक वेगळा आकार देण्याची कामगिरी चालू आहे. 48 धाबा. 48 स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 2.4 चा खेळ पूर्ण झालाय. कशा पद्धतीने पुढच्या 2 बॉल मध्ये कामगिरी केली जाईल. ओव्हर क्रमांक 3. या बॅटचा बॉल अगदी पाहिलं तर गल्लीमध्ये सिंगल रन धावून घेतली आहे. 1 रन आम्ही जरूर ऍड करतोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा तुम्ही पाहताय 49. 49 धाबा, 1 बाद, 1 विकेट देखील आली आहे. काहीतरी स्ट्रॅटर्जी रचावी लागेल. सुशांत शिंदेला नॉनस्ट्राईक एंडला ठेवावं लागेल. श्रेयस स्ट्रायकिंग एंड वरती जो सुशांतची साथ देतोय. असं दिसेला दुसऱ्या धावेचा कॉल आहे. अगदी फटका खेळल्या क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी तो तयार आहे. सुशांत शिंदे दादा नाहीये. काय घडतंय? 2च्या बदलीमध्ये टोटल 3 धावा येत आहेत की काय? या 3 धावा येत आहेत आणि या 3 धाव्यांनी ओव्हर देखील संपेल. आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या आता आकडा गाठते 52चा. टीम सुभाष मांढरे मित्र समूह अखंड वाई. टीमची टोटल 50 पार 52 वरती जाऊन पोहोचली आहे. तुम्ही पाहताय सुशांत शिंदे दादाची बॅटिंग 8 बॉल 28 वरती आहे. श्रेयसला तुम्ही पाहताय 5 बॉल 6 वरती खेळतोय.
ही पहा दोस्ती अगदी स्क्रीनवरती विके एडिट्स शुभम कुऱ्हाडेला दाखवलं जात आहे, संकेत कुऱ्हाडेला दाखवलं जात आहे, त्याचबरोबर डीजे चेतनला देखील दाखवलं जात आहे. ही मैत्री पहा, भैया शेठ एक टोपण नाव, त्यांना जर तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. मॅचच्या दिशेने जाऊयात. ओव्हर क्रमांक 4 घेऊन अर्जुनच्या पहिल्या चेंडूवरती सुशांत शिंदेने या ओव्हरचे देखील इरादे स्पष्ट केलेत. होय, सरळ 6 धाव्यांसाठी मारलाय फटका. सुशांत शिंदे फक्त मारत नाही तर तोडतो आणि निळ्या ड्रम मध्ये भरून देखील ठेवतो. निळ्या ड्रम माहिती नसेल तर अगदी आपण पाहतोय लग्न झालेल्या लोकांना विसरा. आमचे मान्यवर आलेत, सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आशिष चोरगे सर, लहुजी जाधव सर, या तुम्ही देखील आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जा. आमच्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय आणि आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा ही देखील तुम्हाला आम्ही विनंती करतोय. आणि या मॅचचा आनंद घ्या, सुशांत शिंदे दादाच्या बॅटिंगचा आनंद घ्या. पाहतो वैयक्तिक 9 चेंडू आणि 34 धावांवरती खेळ करतोय ना. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. सुभाष मांढरे मित्र समूह संघ जाऊन पोहोचला 58 वर. अजून एक की काय, उंची तर भरपूर आहे. चेंडूकडे सर्वजण आशा लावून बसलेत, काय घडेल. इकडे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली, जीवदान मिळालं. तिकडे तलाव बनलाय, स्विमिंग पूल बनलाय, त्यामध्ये आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहे ते 2 खेळाडू. रिप्ले पहा, फटका खेळला हवेमध्ये, त्यानंतर फिल्डर आला, रिप्ले दाखवला जातोय. वा वा वा, स्विमिंग पूल काय एफर्ट्स दिलेत. 100% देणं भाऊ तुमच्या हातात आहे. पडायचं आहे तर प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा, नजरेतून कधी पडू नका. वा, या बॅटचा बॉल हवेमध्ये सुशांत शिंदेने खेळलाय. पुन्हा कॅच पकडली जाईल का, नाहीये. पुन्हा संधी. या मॅच मध्ये सुशांत शिंदे दाद्या नशिबाची गोळी खाऊन आलाय की काय, संधी मिळाली आहे. आणि आदित्य कशामुळे होतं तर प्रेशर बनवलंय. या प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर दडपण. आता मात्र सुशांत शिंदे दादाच्या बॅटिंगने तयार केले. सलगच्या 2 कॅचेस ड्रॉप आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा त्या देखील आलेत. पहा टोटल संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 62. वा वा वा, जशी चर्चा केली तसं चर्चेला उदाहरण आणणारा आजचं मैदान. आणि हे मैदान सुशांत शिंदे दाद्यानं गाजवून सोडलंय. आणखीन एक आलाय, देख ना फटका उचलून फेकून दिला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टीम जाऊन पोहोचेल. आज मात्र सुशांत शिंदे दाद्या फॉर्मात आहे. 68 धावा पलकावरती तुम्ही पाहताय. सुभाष मांढरे मित्र परिवार टीम महिला तर या मॅच मध्ये वेगळा जोश घेऊन येईल. वा, काय बॅटिंग राहिली आहे. शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने खेळून काढले जातील. सन्माननीय आपण पाहतोय लोकप्रिय समाजसेवक मान्य सन्मान्य आदरणीय राहुलजी पवार साहेब आणि त्यांचे मित्र परिवार, सर्व पदाधिकारी, सुनील दादा मस्कर यांचं देखील आम्ही इथे शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. जे जे आमचे मान्यवर आहेत त्यांचं आम्ही इकडे महत्त्वपूर्ण आणि मनापासून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करेल. राहुलदादा पवार आणि सुनील दादा मस्कर तुमचं देखील आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून करतोय सहर्ष स्वागत. मॅचची कहाणी अशी आहे, 69 धावा धावफलकावरती आलेत. विजयासाठी गरज असेल 70 धाव्यांची. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 69. विजयासाठी 70 धाव्यांची गरज असेल. 70 धावा. अगदी आम्ही नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने देखील वळतोय. यानंतर होणारी मॅच असणार आहे टीम पाटण वॉरियर्स बकासूर 11 विरुद्ध टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. चला या दोन्ही संघाचे संघ कर्णधार पाटण वॉरियर्स बकासूर 11 विरुद्ध टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. या 2 संघादरम्यान यानंतर होणारी एक महत्त्वपूर्ण लढत जी आम्ही खेळवतोय. तुम्ही दोन्ही संघाचे संघ कर्णधार लगेचच या, जास्त वेळ घेऊ नका. टॉस केला जाईल लहुजी जाधव सरांच्या माध्यमातून आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष पाटण वॉरियर्स बकासूर 11 अर्थातच समायरा फायटर्स. या दोन्ही संघांच्या दरम्यानची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. चला या दोन्ही टीम
येस सुनील दादा मस्कर साहेब, राहुल दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल घेत आहोत. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. येस दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन, या सुनीलजी मस्कर साहेब, राहुल दादा, आपल्या शुभ हस्ते महत्त्वाच्या मॅचचा आपण टॉस करत आहोत. अत्यंत महत्त्वाची मॅच, दोन्ही संघ आहेत. पाटण विपक्ष ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. छापा कॉल केला आहे पाटण वॉरियर्स. नाव टॉस जिंकला ज्योती एंटरप्राइजेस. निर्णय काय असेल? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कॅप्टन 26 मला बॅटिंग करायचे. येस आपण काही शुभ सन्मान येस आपण शिवाजी दादा बॉस यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान घेत आहोत. राहुल दादा पवार साहेब, एक असा व्यक्तिमत्व क्रिकेटबरोबर समाजकार्य करण्यासाठी नेहमी ओळखले जातात आणि पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. राहुल दादा पवार साहेब यांचा सन्मान आपण शिवाजी दादा बॉस यांच्या शुभ हस्ते घेत आहोत. समाजकार्य आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये कसं योगदान द्यावं, आज क्रिकेटची आवड त्यांना मैदानामध्ये घेऊन आली आणि या समाजप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. नेहमी सातत्याने त्यांच्या माध्यमातून शिवाजी दादा बॉस आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटवर त्यांचं प्रेम राहिलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला त्यांची महत्त्वाची उपस्थिती आणि त्यांचं योगदान. आदरणीय श्री सुनील दादा मस्कर साहेब, एक असे व्यक्ती जे नेहमी फक्त पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तिमत्वावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व, समाजकार्यासाठी ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुनील दादा मस्कर साहेब यांचा शुभ सन्मान इथे मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. काही महत्त्वपूर्ण मान सन्मान, यथोचित मान सन्मान आम्ही इकडे पूर्ण करताना पाहायला मिळाले. तर मॅचच्या दिशेने जातोय आमचा छोटा कलाकार कॅमेरामन. पहा प्रत्येक क्षण तो कैद करतोय आणि आता थेट खेळपट्टीच्या दिशेने चाललाय तो देखील. आकाश मोहिते अपील उचलून धरले देखील, परंतु ही पंच अपील फेटाळून लावतायत की काय, पंचांवरती दबाव प्रेशर बनवलं जात आहे. काय घडेल इकडे? हा डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. आणि डॉट बॉल येत असताना अगदी मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्थिर राहणार आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर राहील. 2 बॉल 2 धावा. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट सीझन 3 पर्व 3. आल्या प्रत्येक खेळाडू प्रेक्षक वर्गात प्रेक्षकांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या दिशेने वाढले. 1 रन डिक्लेअर स्वरूपाची आणि थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण मॅचेस, फायनलच्या मॅचेस आम्हाला पाहायला मिळतील. सेमीफायनलची मॅच आम्हाला पाहायला मिळेल आणि त्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय आणि या मैदानावरती जोडला जातोय आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतोय. हे सगळं काही शक्य झालं पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग. अध्यक्ष शिवा बॉल जाधव, फटका पहा, अगदी हेलिकॉप्टर उडवलंय आकाश मोहितेने. थेट होतंय सरळ लँड डीप मिड विकेट रिजनच्या पलीकडे. षटकार. 6 धाबेसाठी इनिंग क्रमांक 1 मध्ये तुम्ही पाहिलं चांगल्या पद्धतीची बॅटिंग. इनिंग क्रमांक 2 मध्ये हेलिकॉप्टर उडवला. रिप्ले पहा, काय फटका केलाय, उचलून बाउंड्री लाईनच्या पलीकडे जरूर फेकून दिला जातोय. वावराच्या बाहेर. चर्चा आहे या बॉलवरती 6 धाबा जरूर आम्ही ऍड करतोय. पलक जाऊन पोहोचणार आहे, 9चा आकडा गाठते. वा वा, अजून एक येतोय, सलगचा येतोय. त्याच क्षेत्रामध्ये तो संपूर्ण 7-12 आकाश मोहिते स्वतःच्या नावावरती करून घेतोय. लॉंगॉन पासून डीप मिड विकेट रिजन त्या स्क्वेअर लेग रिजनचा संपूर्ण 7-12 आकाश मोहिते तिकडे फटके माझी असणार असं बोलतोय. या षटकारांशी संघाची धावसंख्या आता आकडा गाठते 15चा. जशी सुरुवात हवी होती, एक स्वप्नवत सुरुवात हवी होती, ती स्वप्नवत सुरुवात आकाश मोहितेने या मॅच मध्ये टीम सातारा स्पोर्ट्स JK यांना दिली आहे. आता शेवट कसा करेल आकाश मोहिते, त्याच्या साथीला अबी डिसले आम्हाला पाहायला मिळतात. त्याने आतापर्यंत कोणताही चेंडू फेस केला नाहीये. 5 चेंडूमध्ये 15 धावा जमवल्या त्या आकाश मोहिते आणि जमवल्यात. लास्ट बॉल. हो, यावेळेला मिस करतोय. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलनीशी पहिल्या ओव्हरची सांगता, पहिल्या ओव्हरची समाप्ती पाहता पाहता पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 15 रन ऑन अ स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पलकावरती धाबा तुम्ही पाहताय, 15 धाबा सजल्यात. आपण पाहिलं तर तुम्हा आम्हाला वेट लावून सोडणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. अगदी पाहिलं तर स्वतःचा वाद असावा, पण आयुष्यात एखादा नांद असावा. अगदी पाहिलं तर
आम्हाला क्रिकेटचा नाद आहे. कोणाला दारूची नशा, कोणाला प्रेमाची नशा. आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत, आम्हाला क्रिकेटची नशा आहे. कोणी सिनेमे बघायला जातं, कोणी ऑर्केस्ट्रा बघायला जातं. आम्ही मैदानामध्ये क्रिकेट बघायला जातो. अगदी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये जोडलेला प्रत्येक खेळाडू आज इथे दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. रसिकांची वेगळी गर्दी, रसिक मायबापाची वेगळी गर्दी. या बाईचा बॉल खेळलाय, फिल्डर येणार आहे, कॅच नाही पकडली आहे, 100% देण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट, तिसरीसाठी धावणार आहेत का? नाहीये. 2च रनवरती थांबवलंय. चिकी धाव, चोरीची धाव, चोरी केली जाईल का? नाहीये. ओयोटी आउट, बॅटर होईल गॉन. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम थ्रो तुम्ही पाहताय. फेकी आम्हाला पाहायला मिळाली. थेट अगदी स्टंपा उखाडणारी ती फेकी होती. रिस्क घेतली होती आणि तदनंतर रिस्क घेत असताना ही विकेट गमवावी लागली. म्हणजेच आपण पाहतोय अबी डिसले यावेळेला तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना माघारी जातात आणि त्यावरून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पावलं पडतायत मागील मॅचच्या हिरोची. अर्थात ज्याचं नाव आहे अमित मत्रे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत, ज्यांनी मात्र सलगचे 3 षटकार खेचले होते. तदनंतर आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवून आणि तदनंतर सामना विजय मिळवून अगदी आपल्या संघाला 2 गुण मिळवून दिले. तो अमित मत्रे मैदानाच्या आतमध्ये क्रुशल मोमेंटला एंटर करतोय. आता आकाश मोहिते आणि अमित मत्रेची जोडी मैदानाच्या आतमध्ये काय कारनामा करेल हे देखील पाहावं लागणार आहे. चला जास्त वेळ घ्यायचं नाहीये. लीग स्टेजच्या अजून 2 मॅचेस आम्हाला कव्हर अप करायचे आहेत. तदनंतर बक्षीसपात्र फेरीच्या दिशेने आम्ही वळू. या कारणास्तव थोडीशी घाई करतोय, तुम्ही सहकार्य करा. पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताला जाईल. 1.1 चा खेळ पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पलकावरती धावा 17 आहेत. बॉलर निघालाय. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर बाहेर काढला जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे उचलून फेकून दिला जाईल. या बॉलवरती धावा मिळतील 6. पलक जाऊन पोहोचेल 23. 23 या आकड्यावरती. हा क्लास आहे आकाश मोहितेचा. ओमान देशासाठी नेतृत्व करणारा खेळाडू, पाटण तालुक्याचा खेळाडू आकाश मोहिते, जो मात्र ओमान देशामध्ये गेला, तिकडचं नागरिकत्व स्वीकारलं आणि तदनंतर त्या देशासाठी क्रिकेट देखील खेळलं. आज गावच्या नावासाठी, आज असोसिएशनच्या नावासाठी लाजवाब खेळ करतोय. 1D म्हणजेच डिक्लेअर झोनमध्ये सिंगल रन येते आणि या सिंगलनेशी संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 धावा धावफलकावरती आलेत. तीन बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहे 24. या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाक्का उचलून फेकून दिला जातोय. धावा मिळतील या बॉलवरती 6. आपल्या भात्यातील चांगला फटका बाहेर काढला जातोय. पलक पहिलं तर जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. अशा पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जे के या टीमला मोठे फटके खेळले तर मॅच मध्ये येतील. पहा इकडे 9 चेंडूमध्ये 28 धावांवरती खेळ करताना पाहायला मिळत आहेत आकाश मोहिते. आणि जर आकाश मोहिते याच लयमध्ये फलंदाजी शेवटच्या बॉल पर्यंत करत राहिला तर या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं करू शकतो. 70 धावा चेस करायचे आहेत. अगदी माझ्या मते या संपूर्ण स्पर्धेमधील सर अगदी मोठ्या स्कोर मधील हा देखील एक मोठा स्कोर आम्हाला पाहायला मिळतो. 70 तो चेस केला जाईल का? आणि त्यासाठी आकाश मोहिते पहा लिव्ह केलाय, मागच्या बाजूने सोडून दिला जातोय. यावेळेला लिव्ह करत असताना वाईट बॉल येतोय. या वाईट बॉलनेशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 31 धावा. लेदर क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळलं जातं. चेंडूवरती चांगली नजर आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा जो मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आकाश मोहितेला होताना पाहायला मिळतोय. वा वा वा, अंगावरती काटा आणणारा फटका, अगदी अंगावरती शहार आणणारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आकाश मोहिते, मॅन फ्रॉम चाळकेवाडी. आज या पावसामध्ये आग लावून टाकले या पट्ट्याने. या 6 धाव्यांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते थेट 37 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येतात 37. विजयासाठी गरज असेल जवळपास करंट रन रेट जो ऑन स्क्रीन वरती दाखवला जातोय 18 पॉइंटचा हा अगदी करंट रन रेट आहे. आणि विजयासाठी गरज असेल
33 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धाव्यांची गरज. आकाश मोहितेने लय पकडले, त्याची गाडी पटरीवरती येऊन वेग पकडते. आता अमित मत्रेला त्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि या संपूर्ण दडपणामध्ये दबावामध्ये बॉलिंग मार्कवरती या संघाचा प्रेशर हँडल करणारा गोलंदाज येतोय. पाटण तालुक्यातल्या सायकेवाडी गावाचा खेळाडू सध्या तुम्ही पाहताय आकाश मोहितेची फलंदाजी. आत्तापर्यंत 11 बॉल 34 वरती खेळतोय. या मॅचचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करणारा हा बॅटर राहिलाय आजच्या दिवसामध्ये. वा, 37 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 33 धाव्यांची गरज आहे. अमित मत्रेला मागील मॅच मध्ये जशी बॅटिंग केली तशी बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल, तेव्हा हे आव्हान बनणार. आणि अक्षय आलेत. पहिला बॉल यावेळेला बीट केला जात आहे. डॉट बॉल यावेळेला बॅटर बाद आहेत का? येस, बॅटर बाद आहेत. पहा प्रामाणिकपणा अमित मत्रेचा. वारंवार अमित मत्र्यांना आम्ही खेळ करताना पाहिलंय पाटण तालुक्यामध्ये आणि तदनंतर ना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. प्रामाणिकपणा या खेळाडूजवळ भरपूर आहे. तदनंतर मात्र अगदी 55 बोट आकाशाकडे जाईपर्यंत त्याने मात्र खेळपट्टी सोडली होती. अमित मत्रे बाद होताना आम्हाला पाहायला मिळतं. टॉफेज लागली, तदनंतर त्याचा खेळ संपला. आता मैदानाच्या आतमध्ये आता जे के निगडी संघाचा पोलाड येतोय. राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये आला. बिग हिटर त्याच्या आवाकामध्ये आला तर तो मैदानाच्या आतमध्ये कधीच थांबणार नाहीये. रस्त्यावरती चेंडू शोधायला जावं लागेल अशी त्याची धष्टपुष्ट शरीर यष्टी. राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये करतायत एंटर. मॅचची कहाणी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. महत्वपूर्ण खेळाडूला पाठीमागे पाठवलंय. या मॅच मध्ये धावा गोळा कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. समीकरण तुम्ही पाहताय. येणारे बॉल 11 आहेत. 33 धावा करायचे आहेत जिंकण्यासाठी. कशा पद्धतीने ओहो, यावेळेचा बॉल जास्तीच उसळी घेतोय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड केली जाईल. पलक पाहिलं तर 39 वरती जाऊन पोहोचलंय. 39 धावा तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती. कशा पद्धतीने केली जाईल या मॅच मध्ये बॅटिंग हे देखील पाहावं लागेल. बॉलर निघालाय. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी ओव्हर क्रमांक 3 मध्ये चालू आहे. 2.2 चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल गल्लीमध्ये एकच रन मिळेल या बॉल वरती. 1 रन आम्ही ऍड करतोय. बलक 40 वरती जाऊन पोहोचेल. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुढच्या 3 मध्ये कशा पद्धतीने खेळी केली जाईल. इकडे एक सिंगल रन प्राप्त करत असताना संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पाटण संघाचा विचार केला तर गोलंदाजी युनिटवरती भरपूर हल्ले चढवत असताना जवळपास 70 धावांचं आव्हान आणि ते आता थोडंसं जड पडतंय. परंतु आकाश मोहिते जर स्ट्रायकिंग एंडवरती आला, जितका काळ तो स्ट्रायकिंग एंडवरती राहील, जास्तीत जास्त काळ तो स्ट्रायकिंग एंडवरती राहील, जमेची बाब ठरू शकते. पहा इकडे आता नो बॉल आहे, म्हणजे आता नो +1 2 धावा येत आहेत. मॅच मध्ये 2 धावा एक्स्ट्राच्या जोडल्या जातील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 42 रन. समीकरण बदललंय. 9 चेंडूमध्ये 28 धाव्यांची गरज आहे. हे 3 चेंडूवरती जेमतेम 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे, तेव्हा मात्र मॅच मध्ये टिकून राहू शकतो सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जे के पाटण संघ. नाहीये, थोडासा मध्यम गतीचा होता आणि तदनंतर जमिनीलगत समांतर होता. सिंगल घेतली. स्ट्रायकिंग एंड वरती आकाश मोहितेला आणलं. जे पहिल्या चेंडूवरती करायचं होतं ते मात्र आता 4थ्या चेंडूवरती केलंय. ही देखील गोष्ट या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडीशी धोकादायक ठरू शकते, कारण की आकाश मोहिते टच मध्ये 11 चेंडूमध्ये 34 धावांवरती खेळ करतोय आणि 34 धावांवरती एक चांगल्या प्रकारचा खेळ करतोय. पहा आता शेवटचे 2 बॉल आहेत, त्याच्यावरती आकाश मोहिते कशा प्रकारचे हल्ले चढवेल. लास्ट टू गो. आकाश मोहिते उभा राहण्याचा तो स्टान्स आहे. आकाश मोहितेचा अंगावरती मारा केला होता आणि तदनंतर धावा. इट्स अ मॅक्सिमम. चर्चा केली आणि पहा आकाश मोहितेने हा फटका सरळ 6 धाव्यांसाठी प्रॉपर टायमिंग आम्हाला या चेंडूवरती पाहायला मिळालं आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 49. 7 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज. जर या चेंडूवरती मोठा फटका आला
तर मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. वाईड बॉल आहे, वाईड +1. आता समीकरण बदलते. येणारे 7 बॉल विजयासाठी 19 धाव्यांची गरज आहे. मॅच मुठीमध्ये आणले, मॅच आवाक्यामध्ये आणले आकाश मोहितेने. वर्गातील गप्पा क्रिकेट मधला टप्पा खूप महत्वाचा ठरेल भाऊ. टप्प्यावरती आता यावं लागेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 चा. ओ यावेळेस एक ठेवण्याचा प्रयत्न, हे महत्वाचं आहे. आता मॅचची कहाणी लिहिली जाईल. मॅच अंतिम टप्प्यावरती. येणारे बॉल 6, जिंकण्यासाठी धाबा 18 करायचे आहेत. आकाश सर काय बोलाल? संपूर्ण संघाची जबाबदारी आकाश मोहितेने स्वतःच्या खांद्यावरती घेतले. संपूर्ण संघाचं ओझं स्वतःच्या खांद्यावरती घेतोय आणि संघाचा हा गाडा हाकतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश मोहिते. 13 बॉल 40 वरती खेळ करतोय. आता विजयासाठी शेवटचे 6 बॉल आणि 18 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहा आणि अगदी उंबरट्यावरती येऊन थांबला. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून देखील येऊ शकतं आकाश मोहिते. 13 चेंडू 40 धावा. जरूर त्याच्यावरती पारितोषिकांची लयलूट केली जाईल ज्यावेळेला तो अगदी त्याचा संपूर्णपणे स्कोर जो ऑनस्क्रीन वरती दाखवला जातोय. 17 स्पोर्ट्स लाईव्ह जे केस ॲज अ ओपनर बॅटर बॅटिंग करिअर. अगदी जवळपास 100चा आकडा त्याने गाठला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अशी बॅटिंग करतो. त्यातल्या 40 धावा या इनिंग मध्ये आलेत. 6 मध्ये विजयासाठी गरज आहे 18 धाव्यांची. बॉलिंग मार्क वरती बॉलर सुशांत शिंदे दाद्या. बिग बॅटल, आमने सामने मातब्बर खेळाडू. आकाश मोहितेचा वार, पलटवार सरळ सीमारेषे पलीकडे खूप लांब लचक जातोय आणि षटकार येतोय. आकाश मोहिते ब्रँडेड. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 58. अजून 12 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 3 मान्सून ब्लास्ट 2026 मधली पहिली 50 जी मात्र नोंदवली जाईल का? आकाश मोहिते याच्या नावावरती हे देखील पाहणं गरजेचं. 46 वरती खेळ करतोय आकाश मोहिते. रिप्ले टेलिकास्ट पहा. गरकन गिरकी घेत असताना सरळ सीमारेषे पलीकडे पाठवलं. वा वा वा, अजून एक आलाय. सर्वांनी स्टँडिंग ओवेशन द्यायचं. जोरदार टाळ्या या पहिल्या 50 साठी वाजवायच्या आहेत. आकाश मोहिते चाळकेवाडीचा खेळाडू आज 17 स्पोर्ट्स जेके लाईव्ह या संघाला आपण पाहतोय. अगदी लीड करत असताना पहिली 50 त्याच्या नावावरती नोंदवली गेली आणि वैयक्तिक आपण पाहतोय 15 चेंडू मध्ये 52 धावांवरती खेळ करतोय. मॅचचं समीकरण 4 चेंडू 6 धावा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील पहिली 50 आकाश मोहितेच्या नावावरती राहिली आहे. वा, प्रत्येक प्रेक्षक राजा टाळ्या वाजवतोय. येणारे बॉल 4, 7 धाब्याची गरज. बॉलर निघालाय. ओहो, यावरती टप्प्यावरती अपील करण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. येणारे बॉल 3, जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत. आपण पाहिलं तर 6 धाब्याची गरज आहे. काय मॅच. 3 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. मॅच कुठे होती, कुठे आणून ठेवलं, हेच तर तुम्हाला हाच तर तरार पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट 2026 मध्ये अनुभवायला मिळेल. 3 मध्ये 6 धाव्यांची गरज. हा नो बॉल आहे. हा भीमर चेंडू आहे आणि हा नो बॉल असेल. पहा, एक एक्स्ट्रा रन आम्ही जोडू देखील आणि येणारा बॉल हा फ्रीटचा असणार आहे. म्हणजे येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. प्रेशर जरूर आहे सुशांत शिंदे दाद्यावरती देखील, परंतु जेव्हा जेव्हा 2 मोठे खेळाडू, 2 आयकॉन खेळाडू, 2 विशेष खेळाडू आमने सामने येतात ना, तेव्हा हा खेळ आम्हाला वारंवार पाहायला मिळतो. हो, शरीरावरती बेदक मारा आहे. थांबलाय. मॅच मध्ये अजून रंगत निर्माण आहे. औपचारिकता शिल्लक आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाणार आहे? येणारे 2 बॉल विजयासाठी 5 धाव्यांची गरज. एका बाजूला टॅलेंट आहे सुशांत शिंदे दाद्याजवळ, तर दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाची खेळी तो मैदानाच्या आतमध्ये रंगवतोय असा आकाश मोहिते. 18 मध्ये 52 वरती खेळ करतोय. येणारे 2 बॉल विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. काय घडणार आहे? मॅच सोडायला कोणतीही टीम तयार नाहीये. कोणत्या टीमच्या माध्यमातून मॅच बनली जातीये? सुशांत शिंदे दादाला तुम्ही पाहताय. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसामध्ये थांबण्याचं धाडस देऊ शकते.
ओहो, चेंडू हवेमध्ये अंतर पार आरपार, हा देखील नो बॉल होता. आकाश मोहितेनं प्रत्येकाची मनं जिंकली, हृदय जिंकली, किडन्या जिंकल्या, फुफ्फुस जिंकली. आकाश मोहिते मैदानाच्या आतमध्ये चमकला, बरसला. हा साता समुद्रा पलीकडे जाऊन बरसतो तर आपल्या घरामध्ये बरसायला काय हरकत आहे, असंही बोलत होता. हा संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आकाश मोहितेला मिठ्या मारतोय. आकाश मोहितेने कामगिरीच तशी केली आहे. वा, मॅन फ्रॉम चाळकेवाडी आकाश मोहिते 19 चेंडू मध्ये 58 धावा बनवून एक चेंडू राखून तब्बल 70 धावांचं आव्हान चेस करताना आम्हाला पाहायला मिळाला. त्याच्या खेळीमध्ये जवळपास उत्तुंग लांब लचक 9 षटकार आणि या मॅचचा हिरो ठरलाय. 5 स्क्रीनवरती दाखवला जातोय. आकाश मोहिते खांद्यावरती घेतलाय, उंची वाढले. या खेळीपासून आकाश मोहिते आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजला जाईल. त्याने अगदी ओमान देशाचं क्रिकेट खेळलं असेल, परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळत असताना ही खेळी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेले. असा मॅन फ्रॉम चाळकेवाडी आकाश मोहिते, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आकाशला. वेलकम आकाश मोहिते. प्लेयर ऑफ द मॅच, नो डाऊट. 19 चेंडूमध्ये ज्यांनी 58 धावा नाबाद केल्या, नाबाद त्या 58 धावा केल्या नाहीत, 58 धावा ठोकल्यात. चाळकेवाडी खेळाडू नाना यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. सातारा स्पोर्ट्स लाईव्हचे सर्वेसर्वा अर्जुन दादा कदम यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. या पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टमधील पहिला अर्ध